11 हा संघ पहिला बॉल झेलासाठी ओ हवेत बॉल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे मात्र दुसऱ्या चेंडू राजा यावेळेला करणसाठी हा बॉल मात्र खोदून काढला होता हवेत बॉल होता झेल टिपला गेला तिसऱ्या विकेटचा प्रवास करून आलेला संघ यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि जाईल वन बाउन्स सागर हो हवेत बॉल पॉइंटला फिल्डर तैनात झेल सोडतोय एक धाव कंपचा गडी बाद केला हो यावेळेला चांगला फटका पोझिशन बनवली एक विकेट केलं 6 धावांसाठी षटकार हो बघा काय घडतंय मोठा फटका परंतु इथे मात्र कुठेतरी ताकद कमी पडली आणि अडचणी थोडासा आहे संघ परंतु तदनंतर आपण पाहतो इथे काय घडतंय तर फलंदाजांकडून पाहावं लागेल परंतु यावेळेला शेवटच्या बॉलवर लॉंग ऑफला एक फटका आलाय इथे एक धाव जरूर मिळाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला यशस्वी प्रयत्न झाला 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु असफल प्रयत्न इथे धावबाद व्हावा लागेल आणि आपण जर पाहिलं तर 7 विकेट्स इथे मात्र गमावलेले आहेत आणि धाव संख्या 38 या आकड्यावर म्हणजेच 39 धावांचं लक्ष स्थापन केलेलं आहे ते म्हणजेच हवेत बॉल सनीचा आपण पाहतोय सागरचा यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळाला ऑन साइडला अर्थात जातोय टू भरून मारण्याचा प्रयत्न झाला हो इथे सुद्धा फटका चांगला परंतु बॉल हवेत आहे जो झेल सोडलाय ड्रॉप कॅच हे झेल सोडत नाहीये फिल्डर मात्र इथे चूक करतोय झेल सोडतोय ओ झेल घेतलाय काय लाजवाब टेकन 5 षटकांमध्ये लगावल्या परंतु यावेळेला मात्र गॅप शोधलाय अगदी पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल होईल सीमा रेषा ओ यावेळेला बॉल सरळ जाईल हे धावफलकावर परंतु इथे कडक अजून एक वन्स अगेन 6 धावांसाठी ओ फुलटॉस लोअर फुलटॉस होता त्याला सुद्धा उचललंय फेकून दिलं यावेळेला दिशा म्हणजे आवश्यकता आपण पाहतोय इथे अपरकट आणि तो सुद्धा पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे मार्कवर सनी फुलटॉस बॉल कव्हरला फिल्डर तैनात एक्स्ट्रा कव्हर ओ सरळ आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने बॉल जाईल 2 धावेसाठी जरूर इथे 2 धावा पाहायला मिळाल्या परंतु इथे विजय ठरतोय तो सिद्धिविनायक रबाळेचा संघ आणि विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन परंतु या लांबचा प्रवास करून हा संघ जो दाखल झाला या स्पर्धेमध्ये अर्थातच नुरवी 11 चोरडे मुरुड या संघ नायकाने आपण यायचं आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे